पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, शूरांचे सळसळणारे ज्ञान राजमौलींचे, ज्ञान इथूनच पाझरणारे पैसे इथेच उभा, ज्ञान इथूनच पाझरणारे पैसे इथेच उभा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. नमस्कार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी सोहळ्यासाठी जमलेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, विधान परिषदेचे सभापती आणि चोंडी गावचे सुपुत्र प्राध्यापक राम शिंदे साहेब हे सर्वजण प्रतिमा पूजन करीत आहेत. त्यांनी दीप प्रज्वलन करावं अशी ही सर्व मान्यवरांना विनंती आहे. मान्यवर प्रतिमा पूजन करतायत, आपण त्यांच्याकडे आपल्या सर्वांचं चोंडी ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सर्वांना विनंती, सगळ्यांनी खाली बसा. या ठिकाणी सर्वांना विनंती, शांततेमध्ये सगळ्यांनी खाली बसून घ्या. मंडपामधील सर्व समाज बांधवांना विनंती, अहिल्यादेवींच्या विचाराचा जागर करण्यासाठी आपण सर्वजण महाराष्ट्रातून आलेलो आहोत. तरी सर्वांना विनंती, सर्वांनी खाली बसून घ्या. सर्व उपस्थितांना विनंती आहे, सर्वांनी खाली बसावं. काही झालेलं नाही, सर्वांनी खाली बसा. हॅलो हॅलो. समाज बांधव सर्व विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी बसून घ्या. सर्व अहिल्या भक्त समाज बांधवांना विनंती आहे, सर्वांनी स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं. सर्वांना विनंती, आपण सर्वांनी बसून घ्यावा. नमस्कार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येनं जमलेल्या आपण सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत. कार्यक्रमाचा प्रारंभ आपण महाराष्ट्र गीतानं करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, आपण आपापल्या जागी उभं राहावं. महाराष्ट्र गीत वाजवायचंय. टेक्निकल टीम सुरू करा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही रक्तदानी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा
जय महाराष्ट्र माझा. भारत माता की. सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्यावं. शुभागमन होत सर्वांनी आहे. आपापल्या जागी बसून घ्यावं. महाराष्ट्र राज्याचे नमस्कार. क्रीडा मंत्री सन्माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी सोहळ्यासाठी त्यांच्या जन्मगावी चोंडी इथं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर स्वाती महाळंक आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपण अभिवादन करण्यासाठी इथे जमलेले आहात आणि त्याचबरोबर या मुख्य कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी एक महान शासक, पराक्रमी योद्धा, अनेक सामाजिक सुधारणांच्या प्रवर्तक म्हणून आपण ज्यांचा गौरव करतो त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी इथं राज्याचे अत्यंत अभ्यासू, रणनीती कुशल नेतृत्व असलेले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर बहुजन कल्याण आणि दुग्ध विकास मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, क्रीडा मंत्री माननीय दत्ताका मामा भरणे साहेब, हे सर्वजण इथे आलेले आहेत. या सर्वांचं आणि व्यासपीठावरच्या अन्य मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. चोंडी गावचे सुपुत्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे मातुल घराण्याकडून वंशज असलेले विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आज आकाराला येतो आहे. आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करते, स्वागत करते आणि या कार्यक्रमासाठी इथं आवर्जून आलेल्या मान्यवरांचा आपण आता सत्कार करून स्वागत करणार आहोत. मी त्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते आहे बापूसाहेब बाबासाहेब शिंदे आणि चोंडीच्या सरपंच मालनताई अविनाश शिंदे यांना. मालनताई अविनाश शिंदे आणि बापूसाहेब बाबासाहेब शिंदे यांनी माननीय सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्यासह माननीय मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं आणि त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय मुख्यमंत्री सर्वांसाठी खास पैठणी पासून बनवलेला पिवळ्या रंगाचा सरकारी फेटा आपण तयार केलेला आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करूया. माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून चोंडी परिसराच्या विकासासाठी 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा नुकताच मंजूर झालेला आहे. 6 मे रोजी इतिहासात पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक चोंडी इथे झाली. प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून या गोष्टी आकाराला येत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचाही सत्कार आपण करणार आहोत. मी विशाल शिंदे, पांडुरंग उबाळे, दिनेश शिंदे यांना त्यासाठी व्यासपीठावर निमंत्रित करते. चोंडी ग्रामस्थांच्या वतीनं विशाल शिंदे, पांडुरंग उबाळे, दिनेश शिंदे हे माननीय सभापती राम शिंदे साहेब यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांनाही सन्मानित करतील.
पालकमंत्री आणि माननीय जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनाही आपण इथे सन्मानित करणार आहोत। मी त्यासाठी सोंडी ग्रामस्थांच्या वतीनं गणेश उबाळे, मिलिंद देवकर, विशाल भांडवलकर आणि ज्ञानेश शिंदे यांना इथे निमंत्रित करते। माननीय सभापती महोदयांच्या सहकार्यानं त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनाही सन्मानित करावं। त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, बहुजन कल्याण आणि दुग्ध विकास मंत्री अतुलजी सावे साहेब आणि क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे साहेब यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। दुग्ध विकास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब यांचा इथे सत्कार होतोय। माननीय अतुलजी सावे साहेबांचा सत्कार इथे होतो आहे। आदरणीय आमदार सुरेश सरना धस साहेब, आदरणीय आमदार शिवाजीरावजी कर्डिले साहेब, आदरणीय आमदार नारायणबाबा पाटील, सुजय विखे पाटील, व्यासपीठावरच्या मान्यवरांचे इथे आपण सत्कार करतो आहोत। आदरणीय आमदार मोनिकाताई राजळे ताईंचा सन्मान संपन्न होत आहे। माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी मुरगुडी साहेब, माजी खासदार सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचाही सन्मान परिपूर्ण होईल। माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब विनंती आहे आपणही सन्मानाचा स्वीकार करावा। चोंडीचे शिल्पकार माजी मंत्री सन्माननीय अण्णासाहेब डांगे साहेब विनंती आहे डांगे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत। आदरणीय डांगे साहेब सन्मानाचा स्वीकार करावा। सर्व उपस्थित मंडळींना विनंती आहे, आपण सर्वजण अत्यंत उत्साहाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहात। बाहेर ऊन आहे, जागा कमी आहे, अनेक जणांना बसण्यासाठी जागा मिळालेली नाही, पण कृपया सहकार्य करावं। माननीय अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी ज्या पवित्र भावनेने आपण आलेले आहात,
सभापती राम शिंदे साहेब यांचाही सन्मान होतो आहे. सोनसळी आकाशाला गवसणी घालतो आम्ही, इतिहासाच्या पानावर रक्तशुरांचे सळसळणारे ध्यान राजमाऊलींचे ज्ञान इथूनच पाझरणारे पैसे इथेच उभा. जय जयकार करू अहिल्यादेवीचा, जय जयकार करू अहिल्यानगरीचा, जय जयकार करू अहिल्यादेवीचा, जय जय. भाजपा महिला मोर्चाच्या चित्राताई वाघ इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करीत आहोत. व्यासपीठावर माननीय मुख्यमंत्री, माननीय सभापती साहेबांचं स्वागत आणि सत्कार विविध संस्था संघटनांकडून करण्यात येत आहे. गाणिधऱ्या छातीवरती खाव झेलतो आम्ही, सोनसळी आकाशाला गवसणी धन्यवाद. घालतो आम्ही. उपस्थितांना विनंती आहे त्यांनी सर्वांनी बसून घ्यावं, स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे आपण वळतो आहोत. यानंतर मी विनंती करते आहे माननीय सभापती चोंडीगावचे सुपुत्र. धन्यवाद. आलेल्या सर्व समाज बांधव अहिल्या भक्तांचं स्वागत आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब. विनंती आहे सर्व अहिल्या भक्तांचं स्वागत आपण करावं. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब. येळकोट 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 येळकोट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, सुभेदार मल्हारराव होळकरांचा, महाराजा यशवंतराव होळकरांचा. हर 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 जय श्रीराम, जय जय श्रीराम. ज्या मनगटामध्ये बळबुद्धी आणि चातुर्य असतं तोच सुकृतत्वावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो. हे तत्व अखंड जगाला ज्या माऊलीनं दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे. आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मे महिन्यामध्ये 2 वेळा 6 मेला महाराष्ट्राचं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन चौंडीच्या पावनभूमीमध्ये आलेले आणि आता पुन्हा अभिवादन करण्यासाठी अहिल्या देवींचे खरे भक्त आहेत. जे नुसतं भाषणापुरतं मर्यादित नाही तर ते कृतीतून ज्याने सिद्ध केलाय ते या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री. या महाराष्ट्रातील गोर गरीब, पीडित, प्रतारित, अपमानित, वंचित, उपेक्षित शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, बहुजनांचे हृदय सम्राट माननीय देवाभाऊ इथं आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करावा. अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब जे इथं मुख्यमंत्री असतानाही आले होते, आता पुन्हा तिसऱ्यांदा ते आपल्या चौंडीमध्ये आलेले आहेत. त्यांचंही जोरदार आपण स्वागत करावं. ज्यांनीही आपली अहिल्या भूमी डेव्हलप केली ते आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे साहेब, चौंडी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे सर, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्यांच्याकडे ओबीसी खात्याची जबाबदारी आहे, 346 जातींची काळजी घेण्याची जबाबदारी दिलेली आहे, ते माननीय अतुल सावे साहेब,
क्रीडा मंत्री माननीय दत्ता भरणे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खरंच यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे माननीय चौधरी साहेब, देवाभाऊनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीची, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. देवाभाऊ आज काय बोलावं सुचत नाही, कारण जयंतीला आम्ही दरवर्षी येतो. मी 10वीला असल्यापासून जयंतीला येतोय, पण अहिल्यादेवी भाषणात सांगणारे आणि अहिल्यादेवींचं नाव भाषणात घेणारे महाराष्ट्रात अनेक राज्यकर्ते आहेत, परंतु कृती शून्य. आम्ही एक आंदोलन करायचो, सरकारनं अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी. 4 ओळीचा शासन निर्णय सरकारनं काढणं अपेक्षित होतं, परंतु हे सगळे लोक सिनियर लोक आहेत, तरुण पोर आहेत, रोज आंदोलन. मागणी काय? सरकारनं अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी. सरकार 4 ओळीचं पत्र काढायला तयार नव्हतं. देवाभाऊ आपण मुख्यमंत्री झाला आणि 4 ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं. अहिल्यादेवी म्हणल्या होत्या की राजकर्ती जमात बना. राजकर्ती जमात कशासाठी? देवाभाऊनी 4 ओळीचं पत्र मुंबईमधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि सरपंच पळायला लागला, पंचायत समितीचा बीडीओ पळायला लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सीओ म्हणायला लागले, अरे जावा दुकानात अहिल्यादेवीचा फोटो मिळतो का बघा. जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव उडाली की अरे अहिल्यादेवीचा फोटो कुठं आहे बघा. अरे त्यांनी कधी अहिल्यादेवी बघितली नव्हती, त्यांना अहिल्यादेवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोतला फरक कळला ना. त्यांना राणीची लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळलं ना, कारण त्यांनी कधी बघितलं नाही. इतका मोठा अन्याय, इतका मोठा अन्याय या देशामध्ये देशासाठी काम करणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडला असेल तर ते फक्त आणि फक्त होळकर घराणा आहे. आणि भाऊ तुम्ही न्याय दिला आणि आज आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती 1988 ला औरंगाबाद तेव्हाच्या अमखास मैदानावरती की मी इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही, संभाजीनगर म्हणणार. 1988, 1998, 2008, 2018 आणि 2022 ला देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला. किती वर्ष गेली मोजा तुम्ही, मी त्यात वेळ घालवत नाही. पण या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवाभाऊंच्याकडे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुणा इथं नको आहेत, आम्हाला अहिल्यानगर हवाय. आणि 1 मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला, 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला. मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. चौकात जाऊन झेंडा लावा की, तुम्हाला लाव देतात का बघा. चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देतात का बघा. लाव देत नाहीत. पोलीस वाईंग 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 गाडी येते, चला आत बसा. ते लोक म्हणते तिथं अहिल्यादेवीचा पुतळा लावायचा नाही. अरे महाराष्ट्रातला सगळा क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा जिल्हा, राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव 1 वर्षाच्या आतमध्ये बदललं. हे अहिल्यादेवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे, आपल्या नेतृत्वांचे. प्रत्येक हिंदूला वाटतं मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं, काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. 1770 ला अहिल्यादेवीनं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराला जागा नव्हती, अहिल्यादेवीने शेजारची जागा विकत घेतली आणि 1770, 1870, 1970 आणि 2018 बघा किती वर्ष गेली. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले, परंतु कुणालाही वाटलं नाही काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा. परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो, त्यांना वाटलं 1770 ला अहिल्यादेवीने जीर्णोद्धार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे. 2018 ला पायाभरणी केली आणि 2022 ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला. हे काम अहिल्यादेवींचं आहे. म्हणून मी म्हणतोय की अहिल्यादेवींच्या विचारावरती काम करतायत. अहिल्यादेवींनी बाजूची जागा विकत घेतली होती. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या 1 किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला. मित्रांनो, हा आमचा अभिमान आहे, आमचा सन्मान आहे. अहिल्यादेवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून
आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहेत इथं, तुम्ही आमदारांच्याकडे गेला अहिल्या देवींचं एक सभा मंडप करायचं आहे, 10 लाख रुपये द्या. किती हेलपाटे घातले तुम्ही? 10 लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला? मिळाले का? खरं सांगा साहेबांना. अहो एका दमात तुम्ही 681 कोटी रुपये दिले. 681 कोटी रुपये. इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला अहिल्यादेवीचं नाव, बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला अहिल्यादेवीचं नाव, अहिल्यादेवीच्या नावानं महाराष्ट्रातली 450 मंदिरं त्याला अहिल्यादेवींच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि 2000 कोटी रुपयाचं वाटप, आता 5000 कोटी. सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो, धनगरवाड्यातनं अहिल्यादेवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही. अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती. ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची, पावत्या छापून पावत्या गोळा करा, मग कार्यक्रम करा. पहिल्यांदा साहेब असं घडतंय, आम्ही सगळ्या फेसबुकला, व्हॉट्सअपला, ट्विटरला, सगळ्या भाजपच्या पेजवर बघतोय, सगळीकडे अहिल्यादेवी 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 अहिल्यादेवी. नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं मध्य भारतात नाही, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात अरे 10 दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे. साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत. अहिल्यादेवींना 300 वर्षानंतर न्याय मिळाला. 300 वर्षानंतर सगळे उभा राहून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभा राहून जोरदार टाळ्या वाजवा. सगळे जोरात टाळ्या वाजवा. जोरात आवाज आला पाहिजे, जोरात. अरे असं होणं शक्य नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या 300 वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो. साहेब या आमच्या भावना आहेत, भावना हृदयातल्या भावना आहेत. साहेब वाईट वाटतंय, हे कुणी काम केलं नाही. अहिल्यादेवींची जयंती कुणी साजरी केली नाही, पण अख्ख्या देशात साजरी होते. उत्तर प्रदेशमध्ये साजरी होते, मध्य प्रदेशमध्ये साजरी होते, केरळामध्ये साजरी होते, अरे पश्चिम बंगालात साजरी होते. एकमेव महापुरुष अहिल्यादेवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते. मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू. अहिल्यादेवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्यादेवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं, कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं, अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं, अखंड हिंदुस्थानासाठी. परंतु इतिहासकार जातीवादी निघाले. इतिहासकारांना लिहू वाटलं नाही. सुभेदार मल्हारराव होळकर एका मेंढपाळाचा पोरगा, अरे ज्याचा बाप राजा नव्हता, ज्याची आई राणी नव्हती, एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती, धाडसावरती, पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो. आणि महाराष्ट्र नव्हे, त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळमुरुम, त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला. पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दानादान उडवून देतो. थोरले बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांना संधी दिली, त्या संधीचं सोनं मल्हाररावांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे 1680चा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे 1689चा आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे 1693चा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता. तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले, त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर. सुभेदार मल्हारराव होळकर. पण त्यांचा इतिहास आला नाही, यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही. आज मी धन्यवाद देतो. नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत, पुस्तकं लिहायचं सुरू आहे, नुसते कार्यक्रम सुरू नाहीत. अहिल्यादेवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय.
अहिल्यादेवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय. पण साहेब, सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्यादेवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे. कुठं आहेत ते दुसरे पक्ष? मी टीका टिप्पणी करायला उभा राहिलो नाही. आज फक्त सकाळी 7 वाजता 8 वाजता त्यांनी पोस्ट टाकल्या. अरे, सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं त्याची तुम्हाला पण किंमत नाही. त्या माझ्या दलित भावाला जाऊन विचारा ना. संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं म्हणून सगळा दलित समाज रस्त्यावरती आला. किती अत्याचार झाले, किती अन्याय झाले, किती बलात्कार झाले, किती झोपड्या चालल्या आणि किती मर्डर झाले, तेव्हा बाबासाहेबांचं नाव दिलं. अरे, आपल्या देवाभाऊनी आपल्या नुसत्या 4-5 आंदोलनावरती नाव दिलंय त्याची तुम्हाला किंमत नाही. देवाभाऊ आता सोलापूरमध्ये अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या उपस्थितीमध्ये तो पुतळा लोकार्पण व्हावा अशी कुलगुरूंची इच्छा आहे. तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा. मी आज काहीच मागणार नाही. आपण मागू परत. अरे, आज इतकं दिलंय, दिलंय का नाही? खरं सांगा, दिलंय का नाही? सगळे सांगा. आरक्षणाचं तुमच्या मनामध्ये आहे. देवाभाऊ नक्की काहीतरी मार काढते, तुम्ही चिंता करू नका. बरोबर ना? कारण आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागील ते लिहून दिलं. दुर्दैवानं आमच्या विरोधात निर्णय केला. परंतु तुम्ही चिंता करू नका. देवाभाऊ आमच्या पोरांचं म्हणणं आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती आम्हाला न्याय मिळावा. अरे, ओबीसीचं आरक्षण गेलं, आपलं सरकार आल्यानंतर आहे असं थांबवलं. जरा एकदा टाळ्या वाजवा देवाभाऊंसाठी. कोर्टामध्ये त्यांनी बाजू लावून धरली. शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी. जसंच्या तसं आरक्षण राहिलं मित्रांनो. पण आम्हाला काय, आम्ही कामात आहे. आम्ही मेहुणीच्या लग्नाला गेलो, सासरवाडीत कोणतर मेला, याच्या पलीकडे तुमची गाडी जाय ना. आज ज्या पद्धतीनं तुमचा उत्साह आहे, मी जास्तीचं बोलत नाही. देवाभाऊ, मी शब्द देतो सर्व लोकांच्या वतीनं. बाजी प्रभू देशपांडे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी माझा राजा जोपर्यंत गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही. माझा राजा गडावरती पोहोचला म्हणून तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार नाही. हे सगळे बाजू प्रभू देशपांडेंसारखे प्रामाणिक आहेत. ज्याला लढायचं त्याला समोरासमोर. कारण मल्हारराव होळकरांनी हे जे शास्त्र आणलं लढाईचं ते समोरासमोर लढाईचं शास्त्र आहे. होळकरांची लढाई मागून नाही, समोरून आहे, डायरेक्ट. आणि त्यामुळे हे सगळे मावळे हे तुमच्या सोबत राहतील. मी एक विनंती करणार आहे, धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय, लव जिहादचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय. माझी एक मागणी आपल्याकडं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लव जिहादच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो. मी आता जास्तीचा वेळ घेत नाही, पण तुम्ही आम्हाला सर्वांनी उपकार केलेला आहे. आम्ही तुमच्या नक्की उपकारात राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. या गोपीचंद पडळकर साहेबांच्या या अत्यंत तेजस्वी, आपल्या सर्वांना प्रेरित करणाऱ्या या भाषणानंतर मी विनंती करते आहे विधान परिषदेचे सभापती, चोंडीचे सुपुत्र माननीय राम शिंदे साहेबांना त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय राम शिंदे साहेब कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. त्यांना सोडा, जागा आहे बसायला. आपणना सोडा, व्याहीतला कामचे बसू द्या तिथे. सगळे नाही, जेवढे बसतील तेवढे कंट्रोल करा. बस. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. येळकोट येळकोट.
येळकोट येळकोट. आज श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर म्हणताना अभिमान आणि स्वाभिमान वाटतोय. अशा एका पवित्र स्थळात आपण सर्वजण 300व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. त्याबद्दल मी प्रथमतः आपलं सर्वांचं या तीर्थस्थळी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर नामदार क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे साहेब, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव माहीत केलं, असे चोंडीचे शिल्पकार माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंदजी पडळकर, आमदार विठ्ठलरावजी लंगे, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमच्या जिल्ह्याचे वरिष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब, मोनिकाताई राजळे, आमदार नारायणबाब पाटील, आमचे शेजारी आमदार सुरेश अण्णा दस, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार रमेश भाऊ शेंडगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले पारनेरचे आमदार काशीनाथजी दाते साहेब, आमदार अमोलजी खताळ, आमदार चित्राताई वाघ, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजयजी चौधरी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष कर्जत नगर पंचायत रोहिणीताई घुले, हाके साहेबांनी, प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांनी व्यासपीठाकडे यावं. अरे लवकर सांगायचं ना, अगोदरच बोललो असतो. या प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब पुढे या. हे अजून कोणाला असलं तर सांगा, मी भाषण करायला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. आता प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना मी बोलवलेलं आहे, ते येत आहेत. आपण खाली बसा. माजी मंत्री बबनरावजी पाचपुते साहेब, अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, माजी आमदार रामरावजी वडकुते, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आनंद भंडारी, प्रांताधिकारी नितीन पाटील, मला
माफ करतील व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींना, बसा आता, खाली बसा. कृपा करून खाली बसा, जरा गडबड करू नका, खाली बसा. इथले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही 300वी जयंती आहे. ही 300वी जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जन्मगावी साजरी होती आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य महाराष्ट्रातील एका छोट्या गावात महिन्यात 2दा येण्याची ही पहिली वेळ आहे महाराष्ट्रात. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. माझ्या अगोदर गोपीचंद पडळकरांनी भाषण केलं. भाषणात सांगत असताना आमच्या मागण्या काय असायच्या? आमच्या अहिल्यादेवींची जयंती शासनाच्या वतीनं जाहीर करावी आणि ती करावी असं असायचं. परंतु त्याला जवळपास 60 वर्ष गेली, पण तेवढा शासन निर्णय निघाला नाही. पण मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस आपलं सर्वांचं म्हणणं, आणि ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांना सांगितलं अनेक दिवसाची मागणी आहे साहेब, एवढं छोटं परिपत्रक आपण काढू शकता का? ते म्हणलं काय परिपत्रक आहे? म्हणलं काहीच नाही, कुठलाही शासनाच्या तिजोरीवरती भार पडणार नाही. ते म्हणले सांगता खरे? मी म्हणलं काहीच नाही, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीनं जाहीर करावी एवढा शासन निर्णय काढा. 24 तासाच्या आत 2017 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आपण शासनाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये साजरी करतोय. आज 2025 आहे. 8 वर्षामध्ये काय कायापालट झालाय बघा. आता तुमच्या आमच्या वाट्याला जयंती यायलाच मागत नाही. आज जिथं बघावं तिथं संपूर्ण राज्यात आणि देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होते. हे अहिल्यादेवींचं कार्य आहे, हे अहिल्यादेवींचं कर्तृत्व आहे, हे अहिल्यादेवींचं दातृत्व आहे. हे गेल्या 250 वर्षामध्ये ज्यांना विसर पडला ते आता मुंडे खाली घालून बसले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, ही 300वी जयंती अतिशय धूमधामामध्ये साजरी होत असताना आपल्याला दिसत आहे. मी प्रयत्न केले, सभापती झाल्याच्या नंतर माननीय पंतप्रधानांना भेटलो, त्यांना 300व्या जयंतीचं मी निमंत्रण दिलं. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पंतप्रधान महोदय येऊ शकले नाही. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आपण राष्ट्रपतीला आणू. राष्ट्रपतीला मी निमंत्रण दिलं आपल्या सर्वांच्या वतीनं. राष्ट्रपती पण आल्या नाहीत. पण आज पंतप्रधान भोपाळमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं देशाला संबोधित करतायत. पण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे, या ठिकाणी 1996 साली तत्कालीन राष्ट्रपती महामहिम डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांनी भेट दिली. 29 वर्षापूर्वी भेट दिली आहे. 300व्या जयंतीला आले नाहीत, आमचा कुणाचा राग नाही. पण 300व्या एकच्या जयंतीला या देशाचे माननीय पंतप्रधान आले पाहिजेत, ही आमची भावना आहे. कारण रागवायसारखं काहीच राहिलं नाही. आपण 1 कोटीने 50 लाखाने 20 लाखाने पैसे निधी मागायचो. सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं प्रयत्न करायला काय हरकत नाही.
आणि म्हणून मी आराखडा तयार केला. हाय पॉवर कमिटीची मीटिंग बोलवली, कन्सल्टंट नेमला, आर्किटेक्चर नेमला, PWD ला निर्देश दिले, माझ्या अधिकार कक्षेत दिले. पण मी सातत्यानं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालत होतो. मला वाटलंच नव्हतं मी जेवढा प्रस्ताव देईल, हाय पॉवर कमिटीने सांगितलं की 681 कोटीला मान्यता दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत. ज्यावेळेस संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीत बसला, शिखर समितीचं चोंडीमध्ये बसली, त्यावेळेस फायनान्स आणि प्लॅनिंगच्या सेक्रेटरीने सांगितलं, लाडक्या बहिणीमुळं आपल्या तिजोरीची अवस्था चांगली नाही. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले, आपण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी करतोय. त्यांचं या देशावरती 300 वर्ष कर्ज आहे. आणि म्हणून काही परिस्थिती असली तरी जेवढा प्रस्ताव दिला तेवढ्या प्रस्तावाला मान्यता द्या. 681 कोटी रुपयाला मान्यता दिली. टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये आपण टाळ्या वाजवून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं स्वागत आणि अभिनंदन करा. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 500 कोटी अजून आपल्याला होल्ड करून ठेवले आहेत. जो मी प्रस्ताव तयार केला होता, चोंडीला जोडणारे सगळे रस्ते 350 कोटी रुपयाचे आहेत. आणि युनिटी ऑफ स्टॅच्यू सारखा अहिल्यादेवींचा पुतळा या बेटावरती निर्माण होणार आहे. त्याच्या कडेला बुडीत बंदरासाठी 150 कोटीची आवश्यकता आहे. अशा 500 कोटी रुपयाची तरतूद 30 जूनला होणाऱ्या अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरी मध्ये बजेटमध्ये करावी, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. करायची ना? द्यायला आता काय कमी करत नाही. आपल्याला विनंती केली की मंजूर आहे. त्यालाच म्हणतात देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसाकडे आजपर्यंत मी या संदर्भात घेऊन गेलेला कागद परत आला नाही मंजुरी शिवाय. मंजुरी देऊनच आला. दरम्यानच्या काळात माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते. आणि अशीच आपली 298वी जयंती होती. आणि आम्ही सांगितलं, संभाजीनगरचं झालंय, धाराशिवचं झालंय, अहमदनगरचं अहिल्यानगर कधी होणार आहे? त्यामुळं मी भाषण केलं, गोपीचंदनी भाषण केलं, आणि नंतर फडणवीस साहेबांचं भाषण होतं. फडणवीस साहेबांनी सांगितलं, या सभेचं म्हणणं आहे, ह्या दोघांनी फक्त भाषण केलंय, तुम्ही हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य करा, असा प्रस्ताव ठेवला. आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. आणि अहिल्यानगरची घोषणा केल्याच्या नंतर मी सांगितलं, फडणवीस साहेबांनी घोषणा केली आहे, तुम्ही समर्थन दिले, आता प्रस्ताव दिल्लीला पाठवा. आणि प्रस्ताव फडणवीस साहेबांनी दिल्लीला पाठवला. लोकसभेच्या अगोदर दिल्लीला पाठवला, विधानसभेच्या अगोदर दिल्लीला गेलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली. अवघ्या 16 महिन्याच्या रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे, हा अभिमान आहे. आणि म्हणून साठी अशा प्रकारचं कार्य कर्तृत्व केलं, त्यांना अभिवादन करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये सरकार एका महिन्यात आपल्यामध्ये दोनदा आलंय. आणि म्हणून हे फक्त सरकार सकारात्मक झालं नाही, राज्य सरकार सकारात्मक झालं नाही. राहू द्या पोलिसांना जरा विनंती करतो, शांततेने घ्या. केंद्र सरकार सकारात्मक झालं नाही, तर या वर्षी पाऊस आणि निसर्ग सुद्धा सकारात्मक झाला. तुम्ही म्हणता कसा? मे महिन्यात आपण टँकर मागतो, चारा मागतो, कामा मागतो, जनावराला पाणी मागतो, आपण छावण्याही मागतो. पण या वर्षी कसं काय? पाऊस सगळीकडे पडला की नाही? नदीला पाणी दिसलं की नाही? छोट्या मंडपात सभा चालू आहे की नाही? कशामुळं? पाऊस आला. त्यामुळे तुमची गैरसोय झाली.
पुढच्या वर्षी गैरसोय होऊ देणार नाही. कारण 681 कोटी दिले सरकारने आपल्याला. त्यामुळं गोपीचंदचं भाषण जरा जास्तच लांबलं. आता माझं त्याच्यापेक्षा जास्त लांबू नये. त्यामुळं आता माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आणि अजून मंत्री महोदयांना भाषण करायचंय. तर मी निश्चित स्वरूपामध्ये आपल्याकडून काही अपेक्षा आणि इच्छा देखील व्यक्त करणार आहे. चोंडीमध्ये आपण ज्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस आम्हाला नेहमी आनंद होतो. आणि म्हणून चोंडीचा सर्वांगीण सार्वभौम विकास होत असताना, अरे माझं तर संपू द्या. आणि म्हणून चोंडीचं पावित्र्य राखायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. मी फक्त आपल्याकडून तीनच मुद्द्यावरती होकार घेणार आहे. चोंडी हे पवित्र स्थळ आहे की नाही? इथं मोर्चा आणि उपोषण केलं पाहिजे का? रायगडावर करतो का? चैत्यभूमीवर करतो का? शिवनेरीवर करतो का? मग आपली ही पवित्र भूमी, तर इथं उपोषण मोर्चा काढलं पाहिजे का? नाही. इथून पुढे हे सगळ्यांनी काळजी घ्यावी. एवढंच म्हणणं आहे. त्यामुळं हे आपलं प्रेरणास्थळ आहे, हे आपलं शक्तीस्थळ आहे, हे आपलं ऊर्जा स्थळ आहे, हे आपलं पवित्र स्थळ आहे. हेतून सगळी जण याचा पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आणि म्हणून जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आपण या 300व्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल या नगरीचा नागरिक म्हणून नेहमी करता मी स्वागतासाठी तयार असतो. सगळेच जण असतात. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण निश्चित स्वरूपामध्ये ही काळजी घ्याल. अजून एक आपल्याकडून माहिती घेणार आहे, परंतु ती कधी उपयोगात आणायची ते आपण ठरवूया. आज पोलीस प्रशासनाने मला सांगितलं की आपल्याला मुख्य प्रवेशद्वारातून जायला व्हीआयपीला थोडी अडचण आहे. तर मी म्हणलं काय अडचण आहे? एवढं मुख्य प्रवेशद्वार केलंय. ते म्हणले काही अडचण नाही, पोस्टर आणि बॅनर एवढे लागलेत. तर याच्यावर जे विद्रुपीकरण झालं तीर्थस्थळाचं, याच्यावर देखील भविष्यात कुठंतरी आपल्याला चर्चा करावी लागेल. चोंडी गाव छोटा आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर इथं बोर्ड येऊन लावायचे म्हणले तर आपल्याला चलायला जागा राहणार नाही. एवढ्या 2 माफक अपेक्षा मी आपल्याकडून ठेवतो. पुढील कालखंडामध्ये आपण याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये दुरुस्ती करू. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन या तीर्थस्थळाला राष्ट्रीय स्मारक दर्जा देण्याच्या संदर्भात निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. माननीय शिंदे साहेबांनी खूप सविस्तर या विकास आराखड्याविषयी राज्य शासनाने जी सकारात्मक भूमिका घेतली ती आपल्यासमोर मांडलेली आहे. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती जे विशेषांक तयार करण्यात आलेले आहेत त्याचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सर्वप्रथम राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं लोकराज्यचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांक तयार करण्यात आलेला आहे, त्याचं प्रकाशन होत आहे. लोकराज्याचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा अंक तयार केलेला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन कार्य, महाराष्ट्रातलं कार्य, धर्मपरायणता, समाजकार्य, राज्यकारभाराचा आदर्श, त्यांचं दातृत्व इत्यादी विविध गोष्टींची त्याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसह शासनाने त्रिजन्म
देवी होळकर यांच्यावर तयार करण्यात आलेल्या 4 विशेषांकांचं प्रकाशन आता इथे पार पडलं. सर्व मान्यवरांना त्यासाठी मनापासून धन्यवाद. उपस्थितांना विनंती आहे, शांतता राखा. सर्व उपस्थितांनी शांतता राखावी अशी विनंती आहे. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. मी विनंती करते आहे राज्याचे क्रीडा मंत्री माननीय दत्तात्रय भरणे साहेबांना, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय दत्तात्रय भरणे साहेब. टाळेच्या प्रचंड गजरामध्ये महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे साहेबांना विनंती आहे आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय दत्तात्रय मामा भरणे. बोला येळकोट येळकोट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा उपस्थित आजच्या या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे आवडते आपले मार्गदर्शक आदरणीय राम शिंदे साहेब, आदरणीय अतुल सावे साहेब, आपले सर्वांचे ज्येष्ठ अण्णासाहेबजी डांगे साहेब, बबनरावजी पाचपुते साहेब, शिवाजीराव कर्डिले साहेब, आमदार सुरेशांना धस, मोनिकाताई राजळे, नारायणाबा पाटील, आमचे नेते गोपीचंदजी पडळकर, सुजयजी विखे, आदरणीय हाकेसर, बाळासाहेबजी मुरकुटे, स्नेहलताई कोळे, वडकुते साहेब, बाबासाहेब देशमुख, पंकज आर्या, सर्वच अधिकारी, आमदार विठ्ठल लंके, आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, अमोलजी खताळ, उपस्थित सर्व समाज बांधव, भगिनींनो, खरं तर आज आपण सर्वजण आज 300वी जयंती साजरी करताना आपण सगळेजण मोठ्या उत्साहाने इथं साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. ज्या मातेमुळं आज संपूर्ण ज्या मातेचं या देशामध्ये या राज्यामध्ये नाव घेतलं जातं, 300 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी जो त्यांनी एक आदर्श आपल्या सगळ्या डोळ्यांसमोर ठेवला, त्यांच्या काळामध्ये केलेली त्यांनी कामे असतील, विशेषतः जलसंधारणाची असतील, किंवा आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये असणारे देवालयाची कामं असतील, त्याचा दर्जा असेल, अशी अनेक खूप महत्वाची कामं अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या साली केली. निश्चित त्याचा एक आदर्श, ते त्यांचा एक निश्चित प्रकारे आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक त्या कामाचा त्यांनी राखलेला दर्जा हाताच्या पिढीने लक्षात घेऊन भविष्यामध्ये ह्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्या पावलावरती पाऊल टाकलं पाहिजे. मी गोपीचंदचे भाषण ऐकलं, शिंदे सरांचं भाषण ऐकलं. ही गोष्ट खरी आहे की या राज्यामध्ये हे सरकार महायुतीचं सरकार आहे आणि आपल्या समाजासाठी एक खूप चांगल्या योजना किंवा एक खूप चांगले निर्णय कुणी घेतले असतील तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी आपल्यासाठी खूप चांगले निर्णय बाबांनी निश्चित प्रकारे घेतलेले आहेत. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, निश्चित प्रकारे भविष्यामध्ये शिंदे साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरेच असे अनेक निर्णय झालेले आहेत. मगाशी उल्लेख झाला सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्याबाईंचा पुतळा, देवीच्या पुतळ्याचा विषय असेल, स्मारकाचा विषय असेल, आपल्या पूर्वीच्या अहमदनगरला अहिल्यादेवींच्या नावाचं जिल्ह्याचं नाव असेल, किंवा अनेक ज्या सवलती ज्या पूर्वी आदिवासींना ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती माझ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना मिळाल्या पाहिजे, यासाठी निश्चित प्रकारे हे महायुतीचं सरकार प्रयत्न निश्चित प्रकारे करतंय. त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना, मुख्यमंत्री साहेबांना, दोन्ही मुख्यमंत्र्यांना आणि राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या सहकाऱ्यांना मिळावा,
की जेणेकरून भविष्यामध्ये निश्चित प्रकारे समाजातले प्रश्न, समाजातले असणाऱ्या अडचणी ते निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सोडण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करतील. मी अधिक जास्त काय बोलणार नाही, अनेक जणांना बोलायचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वजण आज या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित राहिला आणि आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद. यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब. आपल्या जिल्ह्याच्या कन्या आणि भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रणेत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या चौंडी विकास आराखड्यासाठी 700 कोटी रुपये आपल्याला मंजूर केले ते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. या विकास आराखड्याकरता ज्यांचं पाठबळ आपल्याला मिळालं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, विधानसभेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, विधानसभेतले माझे सहकारी माननीय गोपीचंदजी पडळकर, माजी मंत्री माननीय शिवाजीराव कर्डिले, माननीय आमदार मोनिकाताई राजळे, माननीय आमदार विठ्ठलराव लंगे, माननीय आमदार दाते सर, आमदार अमोलजी खताळ, ज्येष्ठ नेते आदरणीय अण्णासाहेब डांगे, आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले लक्ष्मणरावजी हाके, माननीय माजी विधान परिषद सदस्य माननीय रमेश शेंडगे साहेब, आमचे महामंत्री विजयराव चौधरी, सर्व ज्यांचा उल्लेख सन्मान्य रामभाऊंनी केला, व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित ज्यांचा नामोल्लेख झाला नाही ते आपण मला क्षमा करा. आणि मोठ्या संख्येने जमलेले माझे सर्व बांधव भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, आपला आजचा दिवस आपल्या जिल्ह्याच्या भूमीसाठी ऐतिहासिक आहे आणि आपला सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या या 300व्या जयंतीच्या निमित्तानं मी प्रथमतः त्यांच्या पावन स्मृतीला मी नम्रपूर्वक अभिवादन करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो. आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, तमाम माझे मंत्रिमंडळ सहकारी दत्ता भरणे साहेबांचं नाम खरं माझा उल्लेख राहून गेला ते मला क्षमा करतील. माननीय अतुल सावे साहेबांचा नामोल्लेख राहून गेला ते मला क्षमा करतील. इतर सर्व मान्यवर आजच्या या ऐतिहासिक चोंडी नगरीमध्ये उपस्थित झालेत. मी आपल्या सर्वांचं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आज राम शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या चौंडी विकास आराखड्याकरता घेतलेला पुढाकार आणि राज्याचं मंत्रिमंडळ पहिल्यांदा चौंडीमध्ये आणलं आणि 681 कोटी रुपयाचा आराखडा त्यांनी मंजूर करून घेतला. आज खरं म्हणजे आपलं चौंडीच नाही तर संपूर्ण देश अहिल्यामय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. भोपाळला आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब त्यांच्या शुभ हस्ते तो त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा कार्यक्रम संपन्न होतोय. देशामध्ये हा त्रिशताब्दी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा भारत सरकारने निर्णय केला, आपल्या राज्य सरकारने निर्णय केला आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करणार आहे की अहिल्यादेवींचं शिकवण डोळ्यासमोर ठेवून राज्याचा पहिला प्रयोग आम्ही आता करतोय. एकल महिला साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये 1 लाख आहेत. 1 लाख एकल महिलांच्या करता
जो विचार अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवीने आपल्याला दिला त्या एकल महिलांच्या करता एक मोठा प्रकल्प आपण त्यांच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची त्याला जोड देऊन तो करण्याचा आपण संकल्प केलेला आहे. राज्य सरकारने त्या प्रकल्पाला पाठबळ द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करणार आहे. दुसरा अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, रामभाऊंचा चोंडीचा विकास आराखडा मोठा होणार आहे, पण आमचा अहिल्यानगर जिल्हा जो पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या नावाने ओळखला जातोय, आमचं नगर शहर अहिल्यानगर म्हणून आता ओळखलं जात आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक छोटं स्मारक आमचं अहिल्यादेवीचं त्या ठिकाणी उभा करावं. अशा कारण 4 महामार्गाला जोडणारा जो ऐतिहासिक नगर शहर आहे, ऐतिहासिक अहिल्यानगर शहर आहे आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी सुद्धा एक उत्तम स्मारक पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं व्हावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे. पुन्हा एकदा मी अधिक वेळ घेणार नाही. मी सर्व मान्यवरांचं आणि या अतिशय प्रचंड कामाचा व्याप असताना सुद्धा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवीने अभिवादन करण्यासाठी आपण आलात. आपलं आणि इतर मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार इथे व्यक्त करावेत. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब. येळकोट येळकोट. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या कर्तृत्वाला त्रिवार वंदन या ठिकाणी मी करतो. आणि आज खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले सभापती रामभाऊ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे, आपले ओबीसी मंत्री अतुल सावेजी आणि गोपीचंद सुरेश धस, शिवाजीराव कर्डिले, नारायणाबा पाटील, मोनिकाताई राजळे, अमोल खता, विठ्ठल लंगे, काशीनाथ दाते आणि लक्ष्मणजी हाके, बाबासाहेब देशमुख, चित्राताई वाघ, अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री सुजय विखे पाटील, स्नेहलता कोल्हे, रामराव वडकुते, बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते, रामहरी रुपनवार, रमेश शेंडगे, भाऊलाल तांबडे, भीमराव धोंडे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर. व्यासपीठ आपलं मोठं आहे, भरगच्च आहे आणि या व्यासपीठाची शोभा हे आपल्या ऐश्वर्य आहे आणि ही आपली संपत्ती आहे समोर बसलेली. आणि म्हणून आपल्यामुळेच या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे आणि म्हणून तुमचं मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे इथं आपण सगळेजण पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या 300व्या जयंती उत्सवा सोहळ्याला उपस्थित झालेलो आहोत. खरं म्हणजे चोंडीच्या या पवित्र भूमीमध्ये अहिल्यादेवीने जन्म घेतला, या मातीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, ते आपण कधी फेडू शकत नाही. श्री क्षेत्र चोंडी हे मराठी संस्कृतीचं माहेरघर आहे. गेली 300 वर्ष हे मंदिर जागृत देवस्थानासारखं महाराष्ट्र धर्माच्या पाठीशी उभं आहे. खरं म्हणजे चोंडीच्या पवित्र आणि मंगल भूमीला देखील आपण सगळे वंदन करायला आलेलो आहे. आणि खऱ्या अर्थाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी साऱ्या प्रजेची आई होती आणि श्री क्षेत्र चोंडी हा आदिमायेचा पदर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही आपल्या मातेची जन्मभूमी आहे.
महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे अहिल्यादेवी, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे अहिल्यादेवी, शौर्याची तळपती समशेर म्हणजे अहिल्यादेवी, सत्याचा मंत्र आणि विकासाचे तंत्र म्हणजे अहिल्यादेवी. आणि आज याच मातीची त्रिशताब्दी जयंती आपण उत्सव या ठिकाणी साजरा करतोय. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आणि महाराष्ट्रात कल्याणकारी राजवटीची 2 आदर्श विश्वाला दिली. पहिलं स्वराज्याचं देणं देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, हिंदवी स्वराज्य वाढवलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. आणि त्या भूमीत आज आपण उपस्थित आहोत. कल्याणकारी राज्य सुराज्य म्हणजे काय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 29 वर्षाच्या आदर्श राज्य कारभाराच्या माध्यमातून दुनियाला, देशाला, जगाला दाखवून दिलं. अहिल्यादेवीने अखंड भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सरकारी खजिना हा सामान्य प्रजेसाठी आहे, ही शिकवण अहिल्यादेवीने या जगाला दिली. आणि म्हणून राजमाता अहिल्यादेवीने देवळं बांधली, पानपोया बांधल्या, वाटसरांसाठी सराया बांधल्या, जागा मिळेल तिथं महाल बांधले नाहीत, पण सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं काम केलं. नुसते घाट बांधून त्या थांबल्या नाहीत. महाराष्ट्र संस्कृतीचा घाट त्यांनी बांधून काढला. त्याचे उपकार आजन्म आपल्याला विसरता येणार नाहीत. आणि म्हणून अहिल्यादेवींनी देखील धर्म रक्षणासाठी, समाज रक्षणासाठी उभं आयुष्य वेचलं. अहिल्यादेवी या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्माधर्मातील रूढी परंपरा, आंधळेपणाचा कधी स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला, तो म्हणजे माणुसकीचा, मानवतेचा, कल्याणाचा. आणि म्हणून महिलांनी घरात बसून न राहता कर्तृत्व गाजवावं म्हणून अहिल्यादेवींनी शेकडो माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं. अहिल्यादेवीने महिलांसाठी शस्त्र शिक्षण सुरू केलं. त्यांच्या सैन्यात देखील महिलांची सैनिकी तुकडी होती. त्या काळात किती त्या पुढे होत्या, त्यांचे विचार आणि दूरदृष्टी किती होती हे यावरून आपण पाहतोय. बांधवांनो आणि भगिनीनो, भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात प्रथमच NDA मध्ये 17 महिला छात्र पदवीधर झाल्याचे वृत्त कालच आपण वाचलं आणि कालच आपण पाहिलं. त्याचबरोबर 239 दिवसांच्या विश्व प्रदक्षिणेनंतर महिला नौदल अधिकारी परवा आपल्या भारतात परतल्या. हे शिक्षण, हे काय दूरदृष्टी, ही अहिल्यादेवींच्या मुळेच, प्रेरणेमुळेच, ऊर्जेमुळेच मिळालेली आहे. नारी शक्तीचा, कर्तृत्व भरारीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. 1754 साली कुंभेरीच्या वेड्यात अहिल्यादेवींच्या पतींना वीर मरण आलं. अहिल्यादेवी सती जाण्यास निघाल्या तेव्हा सासरे मल्हाररावांनी त्यांना रोखलं. ते म्हणाले, पत्नी धर्मापेक्षा प्रजा धर्म मोठा आहे. आता तूच या प्रजेची आई होऊ शकते असे मल्हाररावांनी सांगितल्यानंतर अहिल्यादेवीने ती जबाबदारी स्वीकारली. आणि पुढे इतिहास तुम्हाला सगळा माहीत आहे. आज समाजात सुनांवर अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात. त्या लेकी सुनांना माझं एवढंच सांगणं आहे, एवढीच विनंती आहे, तुम्ही शूर अहिल्यादेवींच्या लेकी आहात. अन्यायाविरुद्ध नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्यादेवीने दिलेली आहे. आणि म्हणून फुटकळ लोकांसाठी आपला जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही. आणि म्हणून सुनांचा छळ करणारी निर्गुण वृत्ती समाजामध्ये ठेचून काढलीच पाहिजे. ही खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींना श्रद्धांजली ठरेल. आपण लेक लाडकी म्हणतो, लाडकी बहीण म्हणतो, तशीच सूनही आपली लाडकी मानली पाहिजे.
कारण ती देखील कुणाची तरी मुलगी आहे, ती देखील कुणाची तरी बहीण आहे, याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अहिल्या देवीने न्याय निवाडा करताना पुत्रप्रेम किंवा कोणतेही नाते संबंध आडवे येऊ दिले नाहीत. वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता होत्या. आणि म्हणून राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला गाडून टाकण्याचं, तडा देण्याचं काम अहिल्या देवींनी केलं. त्यामुळेच त्याने जन्म घेतलेल्या या मातीचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे, ते कधीच आपल्याला फेडता येणार नाही. आज त्यांच्या नावानं आपण अनेक मुख्यमंत्री महोदय इथं आहेत, अनेक योजना आपण केल्या, महिला बचत गट असेल, स्टार्टअप असेल, आणि त्याचं प्रत्येक ठिकाणी कौतुक होतंय. खऱ्या अर्थाने या यशाचा पाया पुण्यश्लोक अहिल्या देवींनी घातलाय. प्रजेसाठी रोजगार निर्माण करणारी दूरदृष्टी अहिल्या देवींकडे होती. रस्ते, महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, हे त्या काळी हेरणाऱ्या, दूरदृष्टी ठेवणाऱ्या अहिल्या देवी होत्या. त्यांनी विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले, रस्ते, पूल निर्माण केले, उद्योगधंद्याने त्याच्या विकासाला प्राधान्य दिलं. दिव्यांग आणि अनाथ असहाय्य लोकांचं पुनर्वसन त्यांनी केलं. गोर गरिबांसाठी अन्न छत्र चालवली, धर्मशाळा बांधल्या. पिकांचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आणि सारा माफी देण्याचं अहिल्या देवींचं त्या काळातलं धोरण आज महायुती सरकार देखील राबवती आहे. याच आदर्श त्यांचा डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोश समृद्ध केला. अहिल्या देवींचे आपले अनंत उपकार आहेत. या उपकारातून पुन्हा एकदा मी सांगतो, कधीच उतराई होऊ शकणार नाही. आता मगाशी रामभाऊ आणि आपल्या गोपीचंद यांनी सांगितलं की मी तेव्हा मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, आम्ही टीम होती आमची. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री, आमची टीम, तसंच काम आम्ही करतोय. आणि त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची आठवण केली की त्यांनी औरंगाबादचं संभाजीनगर करून टाका. आणि आम्हाला अभिमान आहे, महायुतीच्या काळात औरंगाबादचं संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं. आणि याच व्यासपीठावर इथंच मागणी झाली. आणि देवेंद्रजी पण म्हणाले, आता देवेंद्रजी म्हणाले मला, मी मुख्यमंत्री होतो, आता तुम्ही सगळ्यांनी म्हटल्यानंतर याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्याचा पाठपुरावा देवेंद्रजींनी करून 1 वर्षाच्या आत हे नाव या ठिकाणी अहिल्या देवी नगर देण्याचा भाग्य आम्हाला लाभलं. आपण सगळे भाग्यवान आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील चोंडी येता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी जे निर्णय घेतले आपल्याला सगळं माहीत आहे. आज 781 कोटी रुपये असतील, किंबहुना या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले. मुलींसाठी अहिल्यानगर ITI उभारण्याचं, वसतिगृह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळखल्या जातात ते त्यांच्या बेस्ट ॲडमिनिस्ट्रेशनसाठी नुकताच 100 दिवसाचा मुख्यमंत्री महोदयांचा कृती आराखडा होता. त्यामध्ये देखील सरकारने जे काम केलं ते देखील सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांना जलद गतीने न्याय मिळण्यासाठी 2.5 वर्षात मागच्या महाविकास आघाडीच्या काळात आपण पाहिलं, पण महायुतीचे 2.5 वर्षही आपण पाहिले. आम्ही टीम म्हणून काम केलं. एकीकडे विकास, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ. आणि म्हणून इथं लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो, मुख्यमंत्री पण इथं आहेत, कुणी काही म्हटलं, किती विरोधकाने आकांड तांडव केलं, किती खोट्या अफवा पसरवल्या, तरी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून आम्ही जे जे वचन दिलंय त्या वचनाला आम्ही जागणार आहोत.
आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही, दिलेला शब्द पाळणार आहे. फक्त आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला माहीत आहे. आणि तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यश्लोक अहिल्या देवींनी ज्या प्रकारे आदर्श कारभार केला, सर्वसामान्य माणसासाठी त्या जगल्या. आणि म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी धर्मनिष्ठ, न्याय, कल्याणकारी आणि संवेदनशीलपणा त्यांनी दाखवला. प्रजाभिमुख प्रशासनाचा एक आदर्श त्यांनी उभा केला. आणि त्या आदर्शाचं पालन करणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. आणि म्हणून आम्ही एक सरकार म्हणून, हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतोय. आणि म्हणूनच आपल्या या चोंडी भागातल्या सर्वांचं, आता कोणाची मी नावं घेत नाही, परंतु तुम्ही जे जे काही मागितलं ते सगळं देण्याचं काम महायुती सरकारने केलंय. मुख्यमंत्री देखील त्यांच्या भाषणामध्ये बोलतील. खरं म्हणजे हे आदर्श सरकार, हे राज्य जे आहे, हे कल्याणकारी राज्य पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय. आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आज या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 300व्या जयंती उत्सवानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. आणि जे जे निर्णय आम्हाला महायुती म्हणून घेता आले, घेऊ शकलो, यासाठी आम्ही सगळेच भाग्यवान आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. मनापासून धन्यवाद शिंदे साहेब. शिंदे साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आदर्शांना उजाळा देतानाच राज्य शासनाचं सर्वसामान्य माणसासाठी कामकाज कसं चाललेलं आहे हेही आपल्याला खूप विस्ताराने सांगितलं. आणि यानंतर आपण सगळेजण ज्याची उत्सुकतेनं वाट बघत आहोत ते राज्याचे अत्यंत अभ्यासू, राजनीती कुशल नेतृत्व असलेले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याशी संवाद साधतील. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, पुण्यश्लोक अहिल्या माता की, पुण्यश्लोक अहिल्या माता की. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं उभ्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं, त्या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या 300व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वात अहमदनगरचं अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण घेतला, ते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, ज्यांच्या प्रयत्नातून 681 कोटी रुपयाचा विकास आराखडा चोंडीमध्ये मंजूर झाला, ते आपले सर्वांचे लाडके सभापती प्राध्यापक राम शिंदेजी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, आमचे सहकारी दत्ता मामा भरणेजी, अतुल सावेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद पडळकरजी, या चोंडीमध्ये स्मारक तयार करण्याकरता ज्यांनी खरे कष्ट घेतले ते आदरणीय अण्णासाहेब डांगे, शिवाजीरावजी कर्डिले, मोनिकाताई राजळे, सुरेशजी धस, काशीनाथजी दाते, बबनरावजी पाचपुते, बाबासाहेब देशमुख, चित्राताई वाघ, नारायण पाटील, त्याचप्रमाणे प्राध्यापक लक्ष्मण हाके, श्री अमोल खताळ,
स्नेहलताताई कोल्हे, भीमरावजी धोंडे, सुजयजी विखे, विठ्ठलरावजी लंगे, रमेश शांता शेणगे, नवनाथजी पडळकर, सुरेशजी भुमरे, किरणजी पाटील, रामरावजी वडकुते, नानाभाऊ कोकरे, भाऊलालजी तांबळे, उषाताई वाजपेयी, वर्षाताई भोसले, उज्ज्वलाताई हाके, स्मिताताई काळे, स्नेहाताई सोनकटे, सुरेंद्र दिलीप भालसिंग या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले जिल्हाधिकारी पंकज आशिया, श्री विजय चौधरी, श्री आनंद भंडारी, श्री सोमनाथ घारगे, मंचावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे राम शिंदे सरांनी आणि आम्ही सगळ्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. पण ज्यावेळी मी प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि शिंदे सरांचं पत्र दिलं आणि सांगितलं की साहेब 300वी जन्मजयंती आहे, आपण चोंढीला आलं पाहिजे, त्यावेळेस प्रधानमंत्री मला म्हणाले, माझ्यासमोर प्रश्न होता, एकीकडे जन्मस्थळ होतं आणि दुसरीकडे कर्मस्थळ होतं. देवेंद्र, यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या राजधानीत कर्मस्थळावर सभा घेण्याचं ठरवलेलं आहे, पण पुढच्या वेळेस जन्मस्थळावर नक्की मी त्या ठिकाणी येईन, अशा प्रकारचा विश्वास. आणि म्हणून आज आपण बघितलं असेल, मध्य प्रदेश सरकारनेही अतिशय भव्य सोहळा हा त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या 300व्या जयंतीचा ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी आज देशाचे प्रधानमंत्री हे पुण्यश्लोक अहिल्या देवींचा गौरव करण्याकरता उपस्थित होते. आम्ही राष्ट्रपतींकरता देखील प्रयत्न केला, थोडा आम्हाला उशीर झाला होता, त्यामुळे राष्ट्रपती महोदयांकडनं देखील आम्हाला हाच संदेश मिळाला की जे काही वेदर अपडेट्स त्यांच्याकडे आहेत त्यामुळे इतक्या तातडीनं तो प्लॅन करता येणार नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, उलट मला तर त्यांचे सचिव असं म्हणाले की आमच्या राष्ट्रपती महोदयांना फार आवडेल, त्यामुळे तुम्ही इतक्या घाईनी तर हा करता येणार नाही, कारण राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकरता खूप अनेक गोष्टी कराव्या लागतात, पण एक स्वतंत्रपणे जर तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तर निश्चितपणे आम्ही त्या कार्यक्रमाला येऊ. त्यामुळे मला विश्वास आहे की लवकरच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींचं दर्शन घेण्याकरता देशाचे प्रधानमंत्री पण येतील आणि देशाच्या राष्ट्रपती पण येतील. आपल्याला कल्पना आहे, हे खरं म्हणजे एक प्रेरणा केंद्र आहे, हे ऊर्जा केंद्र आहे. आणि आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं कशा प्रकारे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी राज्याची बागडोर सांभाळली. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, या गावामध्येच त्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी जन्मानंतर इथेच त्या वाढत असताना ज्यावेळेस एकदा मल्हारराव होळकर या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं ही लहानशी कन्या देवभक्त सुसंस्कृत अशा प्रकारची, आणि मल्हाररावांना वाटलं याच मुलीला माझी सून बनवलं पाहिजे. आणि मल्हाररावनी त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून दिलं. आपण विचार करा, त्यावेळी त्या काळाच्या परंपरेप्रमाणे 7-8 वर्षाच्या केवळ अहिल्यादेवी होत्या. पण त्यानंतर लग्नानंतर हळूहळू सर्व राजकारभारातलं जे जे काही शिकावं लागतं ते शिकण्याचं काम हे त्यांनी केलं. सुरुवातीला सासूबाईंकडनं, सासऱ्यांकडनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी शिकून घेतली. किती संकट आली बघा. मगाशी सांगितलं की पतीच्या निधनानंतर आदरणीय मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितलं की तुला प्रजेची काळजी घ्यावी लागेल, पण संकट किती यावीत, सासरे सासू पती मुलगा मुलगी जावई असे एका पाठोपाठ एक सोडून गेले. पण अहिल्या माता डळमळल्या नाहीत, कारण त्यांना हे माहिती होतं की आता माझा परिवार छोटा राहिलेला नाही,
संपूर्ण राज्य हा माझा परिवार आहे, ही जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि म्हणून त्यांनी ज्या प्रकारचा राज्यकारभार 28 वर्ष चालवला, या देशाच्या इतिहासामध्ये कल्याणकारी राजे जे झाले, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर दुसरं नाव कुठलं घेता येईल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचंच घ्यावं लागेल. आपण विचार करा, तो काळ असा होता की जगातल्या आक्रांत्यांनी भारताला लुटण्याकरता भारतावर आक्रमण केली. आणि जगातल्या या आक्रांत्यांना माहिती होतं भारताची ताकद ही भारताच्या अध्यात्मात आहे, भारताची ताकद ही भारतीयांच्या भाविकतेत आहे, भारताची ताकद इथल्या मंदिरांमध्ये, इथल्या घाटांमध्ये, या ठिकाणी त्यांना जी ऊर्जा मिळते त्या सर्व प्रेरणा स्त्रोतांमध्ये आहे. हा भाविक, या ठिकाणचा भारतीय नागरिक, याच्या भावनेला जर आपण ठेस पोचवली तर आपण भारताला गुलाम करू शकू. आणि म्हणून या सगळ्या आक्रंत्यांनी कुठे काशीचं मंदिर तोड, कुठे अयोध्येचं मंदिर तोड, कुठे कृष्णाची जन्मभूमी तोड, एकापेक्षा एक सगळे आमचे ज्योतिर्लिंग भंग करण्याचं काम आणि आमचं तेज तप भंग करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्या मातांनी ठरवलं, मी केवळ माझ्या राजापुरतं, राज्यापुरतं विचार करणार नाही, अखिल हिंदुस्थानाची जबाबदारी देखील माझी आहे. देव, देश आणि धर्माकरता जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं, त्यातल्या देव, देश आणि धर्माची आता जबाबदारी माझ्यावर देखील आलेली आहे. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केदारनाथ पासनं वाराणसी पर्यंत आणि सोमेश्वर पासनं रामेश्वरापर्यंत आपली सगळी मंदिरं त्या ठिकाणी बांधून काढली, घाट बांधून काढले. आणि त्या परकीय आक्रमकांना सांगितलं, अरे तुम्ही किती आक्रमण केलं तरी आमचा देव, देश आणि धर्म तुम्ही मिटवू शकणार नाही. हा देव, देश आणि धर्म आमच्या रक्तामध्ये आहे, तो मिटवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. हे सांगणाऱ्या जर कोणी होत्या तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होत्या. बंधू भगिनींनो, औरंगजेबानं त्या ठिकाणी तोडलेलं सोमनाथचं मंदिर, कुठल्याही राजाची हिम्मत झाली नाही की या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचा मी पुनर्निर्माण करेल. अशा प्रकारची मोगली दहशत औरंगजेबाच्या काळात आणि त्याच्या नंतर देखील होती. पण ही दहशत न जुमानता त्या ठिकाणी जाऊन ती जागा त्या ठिकाणी मिळवून आणि मंदिर बांधलं. पण मंदिर बांधताना थोडं बाजूला बांधलं, कारण त्यांना हे दाखवायचं होतं आपल्या सगळ्या भारतीयांना की अरे आता तरी शिका, आता तरी एकत्रित व्हा, तुमची मानकं या ठिकाणी तोडली जात आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते जे अवशेष होते ते अवशेष जाणीवपूर्वक त्यांनी कायम ठेवले. कारण पुण्यश्लोक अहिल्या मातांना माहिती होतं की जोपर्यंत आमचा भारतीय, आमचा हिंदू हे अवशेष पाहणार नाही तोपर्यंत तो पेटून उठणार नाही. आणि तो जर पेटून उठणार नाही तर अशीच त्याची मंदिरं तोडली जातील. आणि त्याच भावनेनं त्यांनी ते मंदिर तयार केलं. आणि ही गोष्ट देखील खरी आहे की आज अहिल्या मातांना अपेक्षित अशा प्रकारचा त्या मंदिराचा विकास या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे विश्वनाथाचं मंदिर, विश्वनाथाच्या मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या विश्वनाथाच्या मंदिराच्या प्रांगणात गेल्यानंतर आज ज्यावेळी आम्ही अहिल्या मातांचा पुतळा त्या ठिकाणी पाहतो, एकीकडे काशी विश्वनाथ आहेत आणि दुसरीकडे अहिल्या माता आहेत, आमचं सगळ्यांचं ऊर भरून येतं की माझ्या महाराष्ट्राची एक कन्या, या कन्येनं आमच्या धर्माला त्या ठिकाणी, आमचा महाराष्ट्र धर्म, आमचा हिंदू धर्म हा जागृत ठेवण्याचं काम आणि तो जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं. अहिल्या मातांचं वाक्य फार सुंदर होतं. त्या म्हणायच्या राष्ट्रभावना आणि धर्मभावना या दोन्ही जागृत ठेवल्या पाहिजे. आणि त्या असं म्हणायच्या, स्नान करने से शरीर शुद्ध होता है, ध्यान करने से मन शुद्ध होता है,
और दान करने से धन शुद्ध होता है। आपल्याला आश्चर्य वाटेल, देशभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दान पुण्य त्यांनी केलं. घाट बांधले, मंदिरं बांधले, बावड्या बांधल्या, तलाव बांधली, पण यातला एकही पैसा पुण्यश्लोक अहिल्या मातांनी त्यांच्या राज्याच्या तिजोरीतनं खर्च केला नाही. त्यांचे जे स्वतःचे पैसे होते त्या पैशातनं त्यांनी हे सगळं बांधकाम केलं. एकही पैसा त्यांनी राज्यातला घेतला नाही. आपण माहेश्वरला जर जाऊन बघितलं, आपल्या लक्षात येईल पुण्यश्लोक का म्हणतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आपण बघितलं श्रीमंत योगी म्हटलेलं आहे, कारण सगळी श्रीमंती असताना योग्यासारखे राहिलेले छत्रपती आपण बघितले. तशाच पुण्यश्लोक अहिल्या माता एवढी मोठी श्रीमंती होती, एवढं मोठं राज्य होतं, अतिशय समृद्ध अशा प्रकारचं राज्य होतं. त्या राज्यामध्ये पैशाचा देखील ओघ होता. पण अहिल्या माता कुठे राहत होत्या आपण जर बघितलं, एका छोट्याशा खोलीमध्ये राहत होत्या. एक छोटंसं देवघर होतं, त्यांची काही भांडी कुंडी होती, त्यांची स्वतःची काही वस्त्र होती. आपल्या स्वतः करता त्यांनी कधीही धनाचा वापर केला नाही आणि म्हणून त्या पुण्यश्लोक झाल्या आणि म्हणूनच त्या लोकमाता देखील झाल्या. कारण आपल्या प्रजेला त्यांनी खऱ्या अर्थानं मुलासारखं वागवलं. काशीचा मनकर्णिका घाट असेल, विश्वेश्वर असेल, मथुरेत धर्मशाळा असेल, जगन्नाथ मंदिरात पूजेची जागा असेल, गयेतील विष्णू मंदिर असेल, अयोध्येतील राम मंदिर असेल, जेजुरी, पंढरपूर, नाशिक, आपण म्हणाल तिथे अहिल्या मातांनी निर्माण केलेलं वैभव हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि प्रजेची काळजी घेणं काय असतं आपल्याला माहिती आहे. माळव्याच्या घाटामध्ये त्या ठिकाणी लुटारू आणि दरोडेखोर मोठ्या प्रमाणात लोकांना लुटायचे, त्यांचा बंदोबस्त होत नव्हता. या लोकमातेनी, राजमातेनी घोषणा केली, जो या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी मी त्या ठिकाणी आपली पत्नी म्हणून देईल, माझ्या मुलीशी त्याचं मी लग्न लावून देईल. आणि मग आपल्याला माहिती आहे की यशवंतराव फडसेंनी त्या ठिकाणी तो नायनाट केला. पण एक लोकमाता कशी असते, राजमाता कशी असते, त्यांनी हा विचार केला नाही. स्वतःच्या मुलीचा हात त्या ठिकाणी समोर ठेवून आणि संपूर्ण माळव्याला दरोडेखोरांपासून मुक्त करण्याचं काम हे लोकमातांनी त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी राजधानी त्यांनी तयार केली माहेश्वरवर नर्मदेच्या तीरी, ही केवळ साधी राजधानी नव्हती. त्या राजधानीमध्ये जगभरातले, देशभरातले वेगवेगळे विद्वान त्यांनी बोलवले. त्या ठिकाणी विणकर, सोनार, वेगवेगळं काम करणारे बोलवले आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना प्रशिक्षित केलं, महिलांना प्रशिक्षित केलं. त्यांच्या माध्यमातून सुंदर वस्त्र तयार व्हायला लागली. एक वेळ अशी आली, माहेश्वरी वस्त्र उभ्या हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला वस्त्र कुठले घालायचे अशा प्रकारचा विचार जेव्हा यायचा त्यावेळेस माहेश्वरवरनं वस्त्र मागवली जायची. अशा प्रकारची माहेश्वरी वस्त्र त्यांनी तयार केली आणि त्यामुळे तिथला गोर गरीब समृद्ध झाला. मोठा कलावंत त्या ठिकाणी तयार झाला. एक मोठी अर्थव्यवस्था तयार झाली आणि त्या किती मुत्सद्दी होत्या. त्यांनी आयात निर्याती करता वेगवेगळ्या राज्यांसोबत वकील नेमले आणि त्या वकिलांच्या माध्यमातून हा व्यापार त्या ठिकाणी चालत होता. आणि हे सगळं करत असताना मगाशी शिंदे साहेबांनी उल्लेख केला, राज्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे. सुरक्षित राज्य राहण्याकरता त्यांनी शस्त्रांची आयात केली नाही. जसं आपण बघितलं की आता नुकताच पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं. आपल्या भारतात बनलेल्या ब्रह्मोसनी पाकिस्तानची तळ उद्ध्वस्त केलेली आपण बघितली. तसंच अहिल्या देवींनी देखील शस्त्रांचा कारखाना आपल्या राज्यात सुरू केला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तयार केल्या की त्यांचं युद्ध कौशल्य आणि युद्ध सज्जता बघितल्यानंतर त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याचाच विचार करणार नाही अशा प्रकारची युद्ध सज्जता त्या ठिकाणी त्यांनी तयार केली. आणि एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपण बघितलं, आपल्या 2 लष्करातल्या भगिनी
या आपल्याला त्या ठिकाणी ब्रीफिंग करायच्या, आपलं हूर त्या ठिकाणी अभिमानानं भरून टाकायचं. पण त्या काळामध्ये आपण विचार करा तो कसा काळ होता. त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी घोषणा केली, माझ्याकडे पूर्ण एक तुकडी ही केवळ महिला सैनिकांची असेल आणि महिला सैनिकांना प्रशिक्षण देऊन महिलांची तुकडी तयार करणाऱ्या अहिल्यादेवी या पहिल्या राणी होत्या की ज्यांनी अशा प्रकारची तुकडी तयार करून दाखवली. आणि एवढंच नाही तर जी न्याय व्यवस्था त्यांनी उभी केली, कुठलंही राज्य चांगलं केव्हा म्हणता येईल ज्या राज्यामध्ये समता असते, समानता असते, न्यायासमोर सगळे सारखे असतात, न्यायासमोर कोणी मोठा नाही लहान नाही. छत्रपतींनी ही शिकवण दिली होती. अहिल्या मातांनी जी न्याय व्यवस्था उभी केली, आजचे जसे आपले कोर्ट आहेत तशा प्रकारचे निष्पक्ष कोर्ट हे अहिल्या मातांनी उभे केले. अहिल्या मातांच्या कोर्टामध्ये कोणाची जात पंथ धर्म पैसा पाहून त्या ठिकाणी न्याय होत नव्हता, तर कोणाच्या बाजूने न्याय आहे, कोण अन्यायग्रस्त आहे हे पाहून त्या ठिकाणी न्याय होत होता. आपण अनेकांचे ग्रंथ जर वाचले तर अनेक विशेषज्ञांनी लिहिलेलं आहे अहिल्यादेवींनी तयार केलेली न्याय पद्धती, अहिल्यादेवींनी तयार केलेली कर पद्धती, अहिल्यादेवींनी तयार केलेली कृषी पद्धती ही सगळीच आदर्श होती. अशा प्रकारच्या आदर्श आमच्या अहिल्या माता होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्याकडे एकदा 3-4 गरीब लोक गेले, त्यांनी सांगितलं माता आमच्या मुलींची लग्न आम्हाला करता येत नाही. त्यांनी विचारलं का करता येत नाही. म्हणाले आमच्याकडे पैसे नाही, लग्नालाही पैसे नाही आणि नवऱ्याकडचे लोक एवढा हुंडा मागतात, हुंडा द्यायचा कसा. त्याच दिवशी अहिल्या मातांनी फरमान काढलं, हुंडा देणं आणि हुंडा घेणं दोन्ही गुन्हा समजला जाईल. आणि हुंडा बंदी त्या ठिकाणी अहिल्या मातांनी केली आणि सगळ्या मुलींची लग्न लावून दिली. अहिल्या मातांच्या 28 वर्षाच्या राज्यामध्ये कोणाची हिम्मत हुंडा मागायची नव्हती आणि हुंडा देण्याचीही नव्हती. अशा प्रकारे महिलांना ताकद देणाऱ्या, महिलांचं त्या ठिकाणी जीवन समृद्ध करणाऱ्या अहिल्या माता होत्या. अहिल्या मातांच्या दरबारात गेलं, 2 गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. एक गोष्ट होती दरबाराचा वेळ महत्वाचा आहे हे जाणून इथे येणाऱ्यांनी निष्कारण वेळ घेऊ नये. आणि दुसरं लिहिलं होतं माणसाचे चारित्र्य असे असावे की वाहून जाईल ते गंगाजल आणि राहील ते तीर्थ. अशा प्रकारचं माणसाचं चारित्र्य असलं पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि म्हणूनच आपण 300 वर्षानंतर त्यांची आठवण काढतोय. ही केवळ औपचारिकता नाहीये. 300 वर्षानंतरही त्यांनी केलेला राजकारभार, त्यांनी दिलेला विचार, त्यांनी केलेली कामं ही खऱ्या अर्थानं इतकी प्रेरणादायी आहेत, ती कालजयी आहेत, ती आजही सुसंगत आहेत. आणि आजच्याही राज्यकर्त्यांनी जर कोणाकडनं राज्य कसं करायचं शिकायचं असेल तर एकीकडे छत्रपती शिवराय आहेत आणि दुसरीकडे लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहेत. आणि म्हणून त्यांची आठवण काढण्याकरता या 300व्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो आहोत. मला अतिशय आनंद आहे. आपण या जिल्ह्याचं नाव तर अहिल्या नगर केलंच, आता चौंडीमध्ये या ठिकाणी एक मोठा आराखडा आपण तयार केलेला आहे. त्याच्या माध्यमातून इथला विकास आपण करणार आहोत. आणि त्याच वेळी संपूर्ण देशात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. पण महाराष्ट्रातही अनेक घाट बांधले, अनेक विहिरी बांधल्या. आपण जर अहिल्यादेवींच्या काळातल्या विहिरी बघितल्या त्याला पायऱ्या आहेत. ती अशी बावडी आहे की ज्याचं पाणी आटत नाही. आणि अनेक तर देशामध्ये अशा ठिकाणी आहेत की आसपास दुष्काळ आहे पण त्या विहिरीला पाणी आहे. अशा प्रकारच्या पुण्यश्लोक अहिल्या मातेनी तयार केलेल्या विहिरी असतील, तलाव असतील, घाट असतील, याचं संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि चांदवड असेल, त्र्यंबकेश्वर असेल, मल्हार गौतमेश्वर असेल, इथले जे तलाव आहेत त्याचं संवर्धन करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि अहिल्या मातांच्या माध्यमातून या ठिकाणी आदिशक्ती अभियान हे आपण सुरू केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या ठिकाणी आमच्या महिलांना सक्षम करू. आणि हे करत असताना कधी कधी इतिहास फार क्रूर असतो.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोचण्याकरता दुर्दैवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला तो दैदिप्यमान इतिहास काल आधी माहिती होता, पण तो जनसामान्यांपर्यंत पोचवण्यात कुठेतरी आपण अपयशी झालो होतो. आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की सिनेमा एक असं माध्यम आहे की ज्यातनं इतिहास पोचू शकतो. आणि म्हणून आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे, अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत, जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत, जेणेकरून केवळ महाराष्ट्रात, मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासनं उत्तरेकडे, पश्चिमेपासनं पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र, त्यांचं काम, त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे, हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे. मी आज या निमित्ताने आपल्याला सांगतो की अहिल्या मातांकडनं आपण प्रेरणा घेऊन या ठिकाणी काम करतो आणि अहिल्या मातांनी सगळ्यात मोठं काम जर काही केलं असेल तर त्यांच्या राज्यातले जे वंचित होते, दलित होते, त्यांच्या राज्यातले जे आदिवासी होते, कातकरी होते, या सगळ्यांकरता योजना सुरू केली आणि त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की ज्या प्रकारे वंचितांकरता अहिल्या मातांनी राज्य चालवलं, आम्ही देखील हे युतीचं सरकार अशाच प्रकारे वंचितांकरता या ठिकाणी चालवू आणि त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा एक एक क्षण घालवू, ही प्रतिज्ञा आज अहिल्या मातेंच्या वतीनं समोर आम्ही सगळे या ठिकाणी करतो. आणि आपण या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, पुन्हा एकदा अहिल्या मातांच्या चरणी दर्शन घेण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. माननीय मुख्यमंत्र्यांच्या या अत्यंत प्रेरणादायी भाषणानंतर आपण आभार प्रदर्शनाकडे आलेले आहोत. शशिकांत दादा तरंगे आभार प्रदर्शन करतील, त्यानंतर वंदे मातरम होईल आणि मग हा कार्यक्रम संपेल. आज पुण्यश्लोक